नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे। आदिवासी पाड्यांवरती पाणी प्रश्न किती गंभीर बनलाय हे दाखवणारा एक व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। पेठ तालुक्यामध्ये कहांडोळ या आदिवासी पाड्याच्या एका विहिरीवरती काही दृश्य ही बघायला मिळालेली आहेत, ज्यात गावकऱ्यांना अनेक दिवस पाण्याचा थेंबही पाहायला मिळत नाही। वीज पुरवठा सुरळीत नाही आणि त्यामुळे पाणी पुरवठा करण्यास सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात। मात्र विहिरीला पाणी येताच पाणी भरण्यासाठी ही अशा पद्धतीने शेकडोंच्या संख्येने गावकऱ्यांची झुंबड उडते। पण दोराच्या साहाय्याने तो कोणी बादलीला साड्या बांधून विहिरीमधून पाणी बाहेर काढतात। हंडाभर पाण्यासाठी लोकांना अक्षरशः ही वणवण करावी लागते। एकीकडे आपण बघतोय नदीमधून पाणी पुरवठा जो आहे तो सुरू आहे आणि दुसरीकडे ते पाणी भरण्यासाठी अक्षरशः गावकऱ्यांची झुंबड उडाली आहे। विहिरीने अक्षरशः तळ गाठलेला आहे, त्यामुळे विहिरीनं पाणी नाहीये आणि म्हणूनच जवळपासच्या नद्यांमधनं जिथे थोडंफार पाणी आहे तिथून पाणी हे गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रयत्न केले जातात आणि जसं पाणी सोडलं जातं तशी ही अशी झुंबड उडते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अतिशय भीषण स्वरूपाची ही स्थिती आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून ही स्थिती पाहायला मिळत होती। येत्या काळामध्ये काय स्वरूपाच्या उपाययोजना शासन स्तरावरती करण्यात येणार आहेत असं कळतंय? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर म्हणजे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास 5 धरणांनी तळ हा गाठलेला आहे। 0% पाणीसाठा झालेला आहे। यासोबतच सिन्नरचा पूर्व भाग असेल, नांदगाव, मनमाड, मालेगाव, येवला या तालुक्यांमध्ये जवळपास शेकडोहून अधिकच्या संख्येने टँकरने पाणी पुरवठा हा नागरिकांना केला जातोय। काही ठिकाणी हंडा डोक्यावरती घेऊन अनेक किलोमीटरची पायपीट ही महिलांना करावी लागते। खरं तर ही सर्व परिस्थिती बघत असतानाच आता हा जो व्हिडिओ आहे तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। नाशिक शहरापासून अंदाजे एक 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठ तालुक्यातील कहांडोळ हा भाग आहे। संपूर्णतः हा आदिवासी भाग आहे आणि आपण ही तिथली दृश्य ही बघत आहोत। खरं तर अतिशय विदारक असे हे चित्र आहेत। आपण जर बघितलं तर ह्या गावामध्ये ही विहीर आहेत आणि जवळच असलेल्या दमनगंगा नदीवरून इथे पाईपलाईन ही टाकण्यात आलेली आहे। मात्र गावामध्ये वीज पुरवठा हा खंडित असतो, वीज पुरवठा हा सुरळीत नसतो, त्यामुळे विहिरीवरती पाणी जे आहे ते आणता येत नाही आणि जवळपास म्हणजे 8 ते 9 दिवसांनंतर जेव्हा वीज येते तेव्हा या विहिरीमध्ये पाणी हे टाकलं जातं आणि त्यानंतर अशा प्रकारे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड ही उडते। पाण्यासाठी आटापिटा हा बघायला मिळतो। तर आपण हे दृश्य बघत आहोत। म्हणजे खरं तर या लोकांची संख्या किती आहेत हे देखील मोजणं जे आहे ते अवघड आहेत। शेकडोहून अधिकच्या संख्येने हे सर्व आदिवासी बांधव असतील, महिला असतील, हे इथे येऊन पोचतात। सोबत लहान मुलं देखील आहेत। पुन्हा पाणी कधी येईल याची खरं तर गॅरंटी नाही आहे, भरोसा नाही आहे। त्यामुळे घरातील सर्व भांडे घेऊन अगदी लहान मुलं देखील या विहिरीवरती येऊन पोचतात आणि कोणी दोरं बांधत तर कोणी अक्षरशः साड्या बादलीला बांधत पाणी जे आहे ते काढलं जातं। आपण या दृश्यामधील काही महिला जर बघितल्या तर अक्षरशः म्हणजे आपला तोल देखील जाऊ शकतो, आपण विहिरीत देखील पडू शकतो। मात्र याची कोणतीही भीती ते बाळगत नाही आहेत। आपल्या जीवापेक्षा पाण्याला ते अधिक महत्त्व देत आहेत आणि अशा प्रकारे पाणी ते विहिरीतून घेतात आणि ही सर्व त्यांची आटापिटा जो आहे तो खरं तर बघायला मिळतो। खरं तर ही परिस्थिती आज आहे का, तर आजची ही परिस्थिती नाही आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पाड्यांवर ही चित्र बघायला मिळतात। लोकसभा निवडणुका होतात, विधानसभा निवडणुका होतात, अनेक खासदार आमदार हे बदलतात, मात्र इथलं चित्र जे आहेत ते काही केल्या बदलत नाही आहेत। आता या गावातच सांगायचं झालं तर इथे जलजीवन मिशनच्या योजना असतील किंवा इतर शासकीय ज्या योजना आहेत त्या इथे मंजुऱ्या झालेल्या आहेत। चा निधी देखील काही प्रमाणात येऊन पोहोचायचं कळतंय, मात्र प्रत्यक्षामध्ये खरं तर कामही होत नाही आहेत। एवढंच नाही तर वीज पुरवठा देखील खंडित असल्यामुळे पाणी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत। एकूणच ही सर्व परिस्थिती बघायला मिळते। हे फक्त कहांडोळ या एका पाड्यावरचं झालं, मात्र सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवरती हीच परिस्थिती आहे। पाण्यासाठी या महिलांना जवळपास रोजची 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते। अनेक ठिकाणी तर झऱ्यातून पाणी जे आहे ते त्यांना आणावं लागतं। एकूणच ही सर्व परिस्थिती आहेत। खरं तर यावरती आता सरकारने काहीतरी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। यावरती काहीतरी उपाययोजना ही करायची गरज आहे। आपण जर बघितलं तर सध्याची परिस्थिती जसं अभिषेकने आत्ता सांगितलं, धरणांची परिस्थिती, धरणांनी तळ गाठलेला आहे। मी जसं आत्ता सांगितलं नाशिक जिल्ह्यातीलच 5 धरणांमध्ये 0% पाणीसाठा आहे, तर इतरही जवळपास जिल्ह्यातीलच उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो आता जवळपास 13 ते 14% आलेला आहे। त्यामुळे आता आचारसंहिता जरी चालू असली तरी मात्र शासनाने काहीतरी यावरती उपाययोजना करणं, काहीतरी तोडगा काढणं हे गरजेचं आहे। प्रज्ञा, अगदी या सगळ्यांवरती प्रांजल आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे प्रश्न आहेत, मात्र प्रश्नांवरती उत्तर मिळत नाहीयेत।
ही उत्तरं तातडीनं मिळावीत हीच आता अपेक्षा आहे. तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी.